महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी सतीश गाडगे। महाराष्ट्र दिनमानमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील घडामोडीचा आढावा घेणार आहोत। राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे। युती आघाडीसाठी नेते मंडळींच्या चर्चेच्या फेऱ्या रात्रंदिवस सुरू आहेत। इलेक्टिव्ह मेरिट लक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी घेतला आहे। पक्षांचे संख्याबळ वाढण्यासाठी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणेच नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी फिल्डिंग लावली आहे। खासदार आमदारांचे नातेवाईक फिल्डिंग लावण्यात पुढे आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षात चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। महायुतीकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नसतानाच भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली। सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कृष्णराज यांचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे। मी ही संपूर्ण निवडणूक माझ्या स्वतःच्या ताकदीवरती लढवणार। 100% खासदार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळे करतो। परंतु ह्या संपूर्ण निवडणुकीच्या सामोरे जाताना त्यांच्याकडे अनेक जिल्ह्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे ते खरं तर माझ्या वॉर्डसाठी किती वेळ देतील मला सुद्धा माहीत नाही, पण मी माझा संपूर्ण मित्रपरिवार, माझ्यावरती प्रेम करणारे सर्व मोठ्या प्रमाणात जे युवा वर्ग आहे, जे महिला वर्ग आहे, त्यांना सगळ्यांना घेऊन या निवडणुकीच्या सामोरे जातो। 2024च्या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती। त्याच कृष्णराज महाडिकांनी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढण्याची घोषणा केली। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही भरल्याने भाजपसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये खळबळ उडाली। कृष्णराज महाडिक यांनी शनिवारी भाजप उमेदवारी म्हणून अर्ज भरला। अर्ज भरताना त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। राज्यातील नेते आणि जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी फॉर्म भरल्याने भाजपमधील महाडिक गटामध्ये उत्साह संचारला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, माझ्या उमेदवारीच्या निर्णयावर माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचा सहभाग नाही। मी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पक्षातील वरिष्ठांनी तसा निरोप दिल्यानेच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले। कृष्णराज महाडिक यांनी अर्ज भरल्यानंतर शहरात जिल्ह्यात चर्चा सुरू झाली, पण रविवारी सकाळी अचानक एक बातमी धडकली। कृष्णराज महाडिक उमेदवारी अर्ज मागे घेणार, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला। कृष्णराज यांनी तडकाफडकी माघार का घेतली याबाबत तर्कवितर्क लावले जाऊ लागले, पण कृष्णराज यांनी माघार का घेतली याचे स्पष्टीकरण त्यांचे वडील खासदार धनंजय महाडिक यांनी दिले। ते म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी आम्ही महायुती म्हणून एकत्र महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत आहोत, त्यामुळे साहजिकच भाजपच्या कार्यकर्त्यांना काही ठिकाणी संधी देता येत नाही। अशा स्थितीत खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आम्ही कृष्णराज यांची माघार घेतली आहे। कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। पक्षाचा निर्णय झाल्यानेच मी निवडणूक लढणार नाही। भाजप शिस्तबद्ध संघटना असून पक्षाचा आदेश मी मानतो। मी निवडणूक लढणार नसलो तरी माझ्या नावाचा विचार झाला ही सुद्धा जमेची व समाधानाची बाब आहे। यापुढे मी समाजकारणामध्ये कार्यरत राहीन। कृष्णराज महाडिक यांनी अर्ज भरणे आणि तडकाफडकी माघार घेणे या निर्णयाच्या मागे कोणते कारण आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। खासदार महाडिक यांच्या घरात त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक हे आमदार आहेत। आमदार महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक या गोकुळच्या संचालिका आहेत। यापूर्वी त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही होत्या। आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास त्या इच्छुक आहेत। एकाच घरात अनेक पदे असताना परत कृष्णराज यांना उमेदवारी दिल्यास भाजपवर घराणेशाहीचा आरोप होण्याची शक्यता असल्याने त्यांनी माघार घेतल्याचे बोलले जाते। भाजप पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक पक्षांकडे उमेदवारी मागत आहेत। खासदार पुत्र जर निवडणुकीतून माघार घेत असतील तर पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनाही पक्षांकडे का उमेदवारी मागावी असाही सूर निघण्याची शक्यता आहे। कृष्णराज यांनी माघार घेतल्याने त्यांची प्रतिमा उजळेल असाही दावा महाडिक गटाकडून केला जात आहे।
कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीला भाजपचे मित्रपक्ष शिवसेनेने विरोध केल्याची चर्चा आहे. त्यामागे 2024 विधानसभा निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा महायुतीत सुरू आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम निवडणूक लढण्यास इच्छुक होते. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांनी निवडणूक चुरशीने लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. त्यामुळे ते परत कोल्हापूर उत्तरमध्ये निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी करत होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. सत्यजित कदम आणि खासदार महाडिक हे जवळचे नातलग असून सत्यजित कदम यांनी यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाडिक गटाच्या मागे ताकद लावली होती. त्यासाठी विरोधकांना अंगावरही घेतले होते. पण खासदार महाडिक यांनी सत्यजित कदम यांच्याऐवजी मुलगा कृष्णराज महाडिक याच्यासाठी कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी मागितल्याने सत्यजित कदम कमालीचे नाराज झाले. या नाराजीमुळे गेले वर्षभर त्यांच्यात आणि महाडिक यांच्यात अंतर पडले आहे. एकीकडे सत्यजित कदम महानगरपालिकेच्या निवडणुकीत रणनीतीत सक्रिय सहभागी झाले असतानाच कृष्णराज महाडिक यांनी प्रभाग 3 मधून निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यामुळे भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीत सत्यजित कदम यांच्या उमेदवाराला धक्का बसू शकत असल्याने त्यांनी विरोध केल्याची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक 3 हा सत्यजित कदम यांचा बालेकिल्ला असल्याने सत्यजित कदमांचा विरोध पत्करून निवडणूक लढवणे ही धोक्याची घंटा असल्याने कृष्णराज महाडिक यांनी ताबडतोब माघार घेतल्याची चर्चा आहे. कृष्णराज महाडिक यांनी माघार घेतल्याने प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार? खासदार महाडिक यांची ताकद कोणाच्या मागे लागणार हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. तुर्तास कृष्णराज महाडिक यांचा सक्रिय राजकारणातील मुहूर्त हुकणार की निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार हे 2 जानेवारीपर्यंत माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.